सकाळीच ती गेली मोठ्या पहाटेस. त्यावेळेस 20 अध्याय पहिल्या वचनात म्हटलेलं आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढले असे तिने पाहिले. तिनं बघितलं की ज्यावेळेस ती सुगंधी द्रव्य तेल घेऊन आली त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की तिनं बघितलं त्या कबरेवरची धोंड लोटलेली आहे. आणि ती धोंड साधारण धोंड नव्हती, ती फार मोठी होती. ती सहज स्त्रियाकडून लोटली जाऊ शकत नव्हती, एखाद्या व्यक्तीकडून लोटल्या जाऊ शकत नव्हती. पुष्कळ लोक ताकद लावल्यानंतर ती लोटल्या जायची, एवढी मोठी धोंड त्या कबरेवरती होती. आणि म्हटलेलं आहे कबरेवरच्या तोंडावरून धोंड काढली असे तिने पाहिले. तेव्हा शुमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य त्याच्याकडे धावत येऊन त्यांना म्हणाला, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कुठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. आता यांना काय वाटतं की येशूचं शरीर रोमी शिपायाने पुन्हा एक वेळेस घेतलं आणि कुठं नेऊन ठेवलं माहिती नाही, पण ते विसरले. येशू ख्रिस्त त्यांना म्हटला होता की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, येशू म्हणतो हे मंदिर तुम्ही मोडा आणि ते मी 3 दिवसात बांधल. पण तरी लोकांना समजत नाही. का समजत नाही? मी परत सांगतो, शरीरामुळे. शरीर आणि आत्मा या दोन गोष्टी मिळन होत नाही. आणि शारीरिक दृष्टीने ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस शरीराने विचार केला तर एक मंदिर जे यरूशलेमेचं मंदिर बांधायला कितीतरी वर्ष लागले आणि एवढे वर्ष लागलेले असताना हा म्हणतो हे मंदिर तुम्ही मोडा, मी 3 दिवसात बांधल. तो मंदिराबद्दल बोलत नव्हता, तो स्वतःच्या शरीराबद्दल बोलत. तेच आपल्याला कळत नाही. येशू ज्या ज्यावेळेस बोलतो, पवित्र शास्त्रातलं वचन ज्या ज्यावेळेस बोलतं त्यावेळेस ते शारीरिक बोलत नाही तर ते आत्मिक बोलतं. म्हणून मी म्हटलं या युगाचं राज्य स्थापन करण्यासाठी येशू आला नाही. लोकांना गैरसमज आहे. लोकांना वाटतं की या युगाचं राज्य येशू ख्रिस्त स्थापन करीन आणि तो राजा होईल आणि मग आपण सगळेजण त्याची प्रजा, असं त्या काळात ते वाटलं होतं. रोमी लोकांना त्यांनी असं भडकवलं की हा आता राज्य स्थापन करायला आलेला आहे, हा स्वतःला राजा म्हणतो आणि मग राजा म्हटल्यामुळं याला काय करा, धरा आणि वधस्तंभी द्या आणि याला खिळून मारा, कारण की हा जर राजा झाला तर तुमचं राज्य चालल्या जाईल. पण पवित्र शास्त्र सांगतं की त्याचं राज्य जे आहे ते दृश्य स्वरूपात येत नाही. माणसाचं राज्य दृश्य स्वरूपात येतं, शरीराचं राज्य दृश्य स्वरूपात येतं. ते राज्य 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत टिकतं. पण येशूचं राज्याचा अंत होत नाही, त्याचं राज्य युगानुयुग चालतं. म्हणून शरीराचं राज्य स्थापन करायला तो आला नव्हता, तो तर आत्मिक राज्य स्थापन करायला आला होता, युगानुयुगाचं राज्य. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे की ज्यावेळेस मरिया तिथं गेली आणि तिनं बघितलं त्यावेळेस येशू त्या ठिकाणी नाही आणि ती रडत आहे. आणि रडत असताना 2 दिव्य दूत येशूचे शरीर जे ते ठेवले होते ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, जसं आत्ता दाखवलं, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कुठे नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. तिला सुद्धा भ्रांत पडली. तिला कळना की येशूचं मरणातून उठणं होणं अगत्य आहे आणि येशू मरणातून उठणारच आहे हे ती विसरली आणि ती म्हणते त्याला कुठं नेलं हे मला ठाऊक नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून त्याला ती म्हणाली, दादा तू त्याला इथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग. आता तिलाही वाटतं की हा जो उभा आहे इथं हा येशू नाही तर हा माळी आहे. आणि माळी आहे म्हणून ती त्याला विचारते की जर तुला माहिती असेल येशूला कुठे ठेवले तर ते तू सांग. आणि मग येशूने तिला म्हटले मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले मला बिलगून बसू नको. ज्यावेळेस येशू तिला मरिये म्हणून हाक मारतो त्यावेळेस तिने ओळखलं की हा माळी नाही तर हा स्वतः येशू आहे. आणि मग ती म्हणते गुरुजी, रब्बुनी, गुरुजी. आणि मग येशू म्हणतो की आता मी मरणातून उठलो आहे, गौरवी शरीरात आहे, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ म्हणजे परत जिथून आलो तिथं गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि जो तुमचा पिता, माझा देव व तुमचा देव याच्याकडे मी वर जातो. येशू ख्रिस्त वरती गेलेला आहे, वरती म्हणजे स्वर्गात. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जर आम्ही योहानाचं पुस्तकाचा 11वा अध्याय आणि 24 आणि 25 वचन बघितलं तर तिथं देखील
या मरणाच्या पहिले आणि पुनरुत्थानाच्या पहिले येशू ख्रिस्त स्वतःबद्दल भविष्यवाणी करतो किंवा स्वतःबद्दल बोलतो. 24 वचन वाचा. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आता मार्था म्हणते तिचा भाऊ मरण पावलेला आहे लाजार, आणि येशू तिथं गेला नाही. तिला वाटतं मरणाच्या अगोदर जर येशू आला असता तर माझा भाऊ उठला असता, पण तिला हे कळत नाही की हा जो उभा आहे हाच देव आहे. आणि म्हणून येशू तिला म्हणतो, ती मार्था प्रथम त्याला म्हणते शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय, म्हणजे शेवटी सगळ्यांचं पुनरुत्थान होणार आहे. जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला ते मरणातून उठणार आहेत, आणि पुनरुत्थान झाल्यानंतर तो उठेल हे मला ठाऊक आहे. पण येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. एक माणूस म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मी जो इथं उभा आहे मीच आहे मरणातून जिवंत करणारा. मी जो इथं उभा आहे जीवन देणारा मीच आहे. तू कुठं बघतेस? म्हणून तुम्हाला सांगितलं, जर देवाला समजायचं असेल, जर देव कोण आहे हे तुम्हाला माहिती करायचं असेल किंवा देवाच्या जवळ जायचं असेल, तर तुमचं जाणं जे आहे देवाकडे ते येशू शिवाय होऊ शकत नाही. कारण की येशू देवाचा पुत्र आहे आणि देवाने कधीच दृश्य स्वरूपात दर्शन दिलं नाही. येशू दृश्य स्वरूपात दिसला, येशू शरीरात आला. म्हणून जो कोणी पित्याकडे जाऊ पाहतो प्रथम त्याला पुत्राकडे जावं लागेल, येशूला ओळखावं लागेल, मग येशूद्वारे तो पित्याकडे जातो. कारण की पित्याचं प्रतिनिधित्व कोण करतं? की पुत्र करतो. जसं माझं प्रतिनिधित्व माझा पुत्र करतो. जसं की माझ्या गैरहजेरीत जर कोणी म्हटलं, बाळा हे असं असं पाहिजे होतं मला, तुझ्या वडिलांनी आम्हाला सांगून ठेवलं, बाळ काय करेल? हे घ्या चावी, सांगितलं ना त्यांनी, ही चावी घ्या, जा गाडी घेऊन. का? तो माझं प्रतिनिधित्व करतो, मी तिथे नाही. मग देव जो आत्मा तो तिथे हजर नाही, परंतु देव जो आत्मा, त्या देव जो आत्माने शरीर म्हणून येशूला या जगात पाठवलं, आणि शरीर म्हणून पाठवल्यानंतर देवाकडे जाण्यासाठी येशूद्वारे जाऊ शकतो. कारण की येशूला जर ओळखत नाही किंवा येशूचं वचन माहिती नाही, येशू कोण आहे हे माहिती नाही, तर आम्ही पित्यापर्यंत जाऊ शकत नाही. कारण की त्याचं प्रतिनिधित्व, देवाचं प्रतिनिधित्व पुत्र करतो, आणि पुत्र म्हणतो मी जो इथं उभा आहे मीच पुनरुत्थान व जीवन आहे. आता तिला वाटत असेल की पुनरुत्थान व जीवन हा कसा? कारण की तिने आतापर्यंत बघितलं नाही. पण येशू काय म्हणतो? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आता मेलेला माणूस कसा जगेल? आपण पण विचार करू ना, शरीरातला विचारा. हे शरीरातले विचार फार भयानक असतात. शरीरामध्ये असं वाटतं की एकदा माणूस मेला म्हणजे संपला. आपण धाय मोकलून रडतो ना, एकदम काय काय जण रडा पडा वाकडं तिकडं, आणि जिवंत असतो त्यावेळेस त्याला फुकट विचारत नाही. काही काही लोकांना डुप्लिकेट असतात. मेल्यानंतर काय रडता तुम्ही? जिवंतपणी म्हातारीला खायला घातलं नाही. हां, कधी म्हातारी म्हणली पिझ्झा आणून द्या, तर पिझ्झाच्या जागी बाजरीची भाकर करून दिली. कधीतरी पिझ्झा खाऊ घाला ना, नाही खाऊ घातलं. आणि मेल्यानंतर आपण लय ओरडतो. काही काही लोक बघितलं ना तुम्ही, कधीच रडत नाही जीवनात, कधीच रडत नाही. मग कधी कधी मला वाटतं हे आनंदाचे अश्रू तर नाही. बरं झालं एकदाचं संपलं. लय कटकट होती, लय आगमूत करावं लागायचं, लय स्वच्छता करावी लागायची, सगळा वास. पण त्या माणसाने तुम्हाला इतकं सांभाळलं, त्या माणसाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या माणसाने तुम्हाला त्याचा पगार दिला, त्या माणसाने तुम्हाला घर चालवलं, त्या माणसामुळे तुम्ही चांगले कपडे घालू शकले. तो माणूस दिवस रात्र 12-12 तास काम करतो किंवा त्याचं पेन्शनवर तुम्ही राहता. पण ज्यावेळेस तो आजारी पडतो त्यावेळेस आपण काळजी घेत नाही, आणि मग मेल्यानंतर आपण धाय मोकलून रडतो. मग हे रडणं काय? मेलेला माणूस जो रडतो याचा अर्थ खूप रडणं म्हणजे एकदमच रडणं म्हणजे प्रिय आहे. चला ठीक आहे, आपण म्हणू प्रिय आहे, हे व्यक्ती प्रिय आहे. पण प्रभूमध्ये, देवामध्ये, येशूमध्ये जो मरतो तो मरत नाही, तो मरत नाही. जसं एखाद्या गावाला निघून जातो तसं तो सुख लोकांमध्ये चालला जातो, आणि मग आपलंही जाणं होईल त्यावेळेस तो आपल्याला तोंडोतोंड भेटणार.
म्हणून ख्रिस्तामध्ये आशा आहे. आम्ही विधर्मी लोकांसारखं, इतर लोकांसारखा शोक करत नाही. आम्ही आशा बाळगतो की ख्रिस्तामध्ये ही बहीण, ही भाऊ, हे आमची आई, हे आमचे वडील जर ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत तर एक दिवस येईल ते मी तोंडोतोंड भेटणार आहे. त्यालाच म्हटलेले पुनरुत्थान व जीवन. म्हणून इतका शोक करू नका. शोक का करू नका? कारण की येशू म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे याचा अर्थ, मी जर मरत नाही, मी जर मरणातून जिवंत होतो, तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो देखील एक दिवस मरणातून जिवंत होणार आहे. पण तुम्हाला मरण नाही. शरीराला मरण आहे, शरीर मरणार, शरीर मातीला माती पूर्वरस मिळणार, परंतु आत्मा देवाने दिलेला देवाकडे जाणार. आणि ज्यावेळेस न्यायसमय येईल त्यावेळेस असं म्हटलेलं, कुठं जरी गाडलेलं असं, कुठं जरी फेकलेलं असं, कुठं जरी त्याचं काही झालेलं असो, पाण्यात जरी पडलेला असो, शेवटच्या काळी सगळेजण उठतील आणि त्याला सामोरे जातील आणि मग न्याय होईल, असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून येशू म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे मरणातून उठणं मीच आहे, जीवनही मीच आहे. आणि आज जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. कधीही मरणार नाही. तुम्ही मरणार नाही. तुम्ही मरणार नाही. इथं काय म्हटलेलं आहे? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? मग मरणार नाही म्हटल्यावर आपल्याला मरण येणार नाही का? येशू ख्रिस्त शारीरिक मरणाबद्दल बोलत नाही. शारीरिक मरण इथे बसलेल्या प्रत्येकाला येणार आहे. लहान जरी बाळ असला तरी त्याला पण येणार आहे. आणि असा कोणीच नाही की जो 200 वर्ष जगणार. प्रत्येकाला एक आयुष्य दिलं, ते आयुष्य जगणार आणि तो मरणार. म्हणून शारीरिक मरण सगळ्याला येणार. परंतु येशू काय म्हणतो? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. म्हणजे तो सार्वकालिक जीवनात प्रवेश करेल. त्याचा आत्मा सार्वकालिक जीवनात प्रवेश करेल आणि युगाचं राज्य त्याच्याबरोबर तो भोगेल, जिथं मरण राहणार नाही. माणसाला देवाने ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेस मृत्यू नव्हता. पण माणसाने पाप केलं आणि त्याच्यामुळे मृत्यू, आजार आले, आयुष्य कमी झालं. मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगात आला त्यावेळेस म्हणतो, पुन्हा मी ते आयुष्य लोकांना देणार आहे, मनुष्य जातीला देणार आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या पापाची क्षमा होते. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला पुनरुत्थान प्राप्त होतं. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 1 आणि 3 वचनापर्यंत काय म्हटलेलं आहे? तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहे. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की मी जिथे आहे तिथे तुम्हीही असावे. पवित्र शास्त्र काय सांगतं? येशू ख्रिस्त म्हणतो की पहिली गोष्ट देवावर विश्वास ठेवा. ज्या देवाने मला पाठवलं त्या देवावर विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा यासाठी की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. म्हणजे स्वर्गामध्ये पुष्कळ जागा आहेत आणि त्या नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. म्हणजे याचा अर्थ की जर तसं नसतं, स्वर्गात जागा नसत्या, तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं की तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही किंवा तुम्हाला जागा नाही असं मी सांगितलं असतं. पण आता मी जातो, तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. म्हणजे येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतरच बोलतो की मी पुनरुत्थित होईल, मी मरणातून उठेल आणि मी स्वर्गात जाईल. स्वर्गात तुमच्यासाठी जागा तयार केली. मग जितक्यांनी विश्वास ठेवला तितक्यासाठी जागा तयार करील. आणि जागा तयार केल्यानंतर तो म्हणतो मी पुन्हा तुम्हाला घेण्यासाठी येणार आहे. मग ज्यावेळेस जे विश्वासामध्ये आढळतील त्यांना प्रभू आपल्याबरोबर घेऊन जाईल. त्याला रॅप्चर असं म्हटलेलं आहे. जे येशूवर विश्वास ठेवतात मंडळीला घेण्यासाठी येशू येणार आहे. आणि मंडळीला घेण्यासाठी येत असताना आम्ही तयार असलं पाहिजे. येशू वधस्तंभावर मारला गेला. येशू कबरेमध्ये 3 दिवस राहिला. 3ऱ्या दिवशी येशू कबरेतून पुन्हा जिवंत झाला. 40 दिवसापर्यंत त्याने शिष्यांना दर्शन दिलं. 40 दिवसापर्यंत देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या आणि तो सगळ्यांदेखत वरती घेतला गेला. आणि तो म्हणतो मी जातो पण तुमच्यासाठी जागा तयार करतो. आणि जागा तयार झाली म्हणजे पुन्हा तुम्हाला घ्यायला येतो. म्हणून म्हटलेलं आहे या पृथ्वीवरील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकल्या जाईल. हालेलुया.
हा छळ त्रास नाही आहे, छळ त्रास नाही, सध्या छळ त्रास आपण म्हणतो. काय काय चाललेलं आहे, सैतान पण खवळलेला आहे. त्याला माहिती आहे की येशूकडे पुष्कळ लोक येत आहेत, पुष्कळ गुडघा टेकला जात आहे. बऱ्याचशा राज्यामध्ये येशूच्या फॉलोअर भरपूर वाढलेले आहेत आणि त्यांना काही आमिष नसतं. त्यांना काही दिलं तरच ते येशूची प्रार्थना करत नाही, विश्वासाने प्रार्थना करतात, जीव लावून प्रार्थना करतात. पंजाबमध्ये पूर्ण पंजाब म्हणलं तरी चाललं आता, जवळजवळ सगळे येशूचे भक्त आहेत. आणि पवित्र शास्त्र सांगतं शेवटच्या काळी प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकल्या जाईल. पवित्र शास्त्र सांगतं ते खोटं नाही. आणि हे जर खोटं असतं तर त्याच वेळेस 2026 वर्षापासून चालू आहे. 2026 वर्षापूर्वी जर खोटं असतं तर ते दडप झालं असतं, किंवा आत्तापर्यंत इथं बसून आपण कधीच येशूची उपासना केली नसती, ते त्याच वेळेस संपलं असतं. पण आजही ते चालू आहे. याचा अर्थ 2000 वर्षानंतरही तेच सत्य, तेच वचन, तोच येशू, त्याच्यात काहीही बदल नाही, किंचितही बदल नाही. तेच वचन, तोच येशू, तोच देव, सर्व काही जसंच्या तसंच चालू आहे. म्हणजे याचा अर्थ हे सत्य वचन आहे आणि येशूचं येणं जवळ आलेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जे आम्हाला लाभलं ते फार महान आहे आणि जे आम्हाला आमच्याजवळ आहे ते सत्य आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. म्हणून जे आपल्या शरीराचा नाश करतात त्याला भिवू नका, पवित्र शास्त्र सांगतं. तर शरीर आणि आत्मा याचा जो नाश करतो त्याचं भय जास्त बाळगा. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे आम्हाला की जो येशू वरती घेतला गेलेला आहे तो येशू पुन्हा त्याच्या मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. आणि मरियेने ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मरियेलाही भ्रांत पडली की येशू मरणातून खरंच उठलाय का. आणि ज्यावेळेस तो उठला त्यावेळेस ती स्वतः, ज्यावेळेस येशू रब्बुनी म्हणतो त्यावेळेस ती म्हणते माझ्या गुरुजी, किंवा ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस येशू तिला जवळ येऊ देत नाही, कारण की जे शरीर त्याला प्राप्त झालं होतं ते मरणानंतरचं शरीर होतं आणि ते गौरवी शरीर होतं. म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला मृत्यू हा शेवट नाही. तुम्ही मेले म्हणजे संपलं नाही, तुमचे नातेवाईक मेले म्हणजे, जे आपले ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते मेले म्हणजे संपत नाही. ते फक्त झोपी गेलेले आहेत, झोपी गेलेत. आणि ज्या वेळेस स्वर्गाचं राज्य येईल त्यावेळेस ते मरणातून उठणार आहे आणि आम्ही त्यांना तोंडोतोंड बघणार आहोत. म्हणून आम्ही आशाहीन नाही, आम्ही नुसता शोक करत नाही, तर आम्ही आशा बाळगतो. येशू जसा जिवंत आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते देखील जिवंत राहणार आहे. मग येशूचं एक उदाहरण नाही तो मरणातून उठल्याचं. या ठिकाणी मरियेला त्याने दर्शन दिलं. त्याच्यानंतर येशू ज्या शिष्यांकडे आला, आत्ता आपण स्किट बघितली, शिष्यांकडे आला, पुष्कळ शिष्य बसलेले होते, यहुद्यांच्या भीतीनं दरवाजे लावलेले होते आणि दार बंद करून घाबरून बसलेले होते. त्यावेळेस येशू त्यांच्या मध्ये आला आणि त्या मध्ये उभा राहून तुम्हा शांती असो असं तो म्हणतो. 20वा अध्याय आणि 19 अध्याय 19 वचन, तुम्हा शांती असो असे तो म्हणाला. असे बोलून त्याने आपले हात व क्रूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्यांना फुंकर टाकला. त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाची पापाची क्षमा तुम्ही करता त्याची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली आहे. प्रेषितांना दर्शन देऊन त्याने मिशन म्हणजे जे कार्य आहे त्या कार्यासाठी पाठवलं आणि सांगितलं जसं माझं एक कार्य होतं, मी या जगात आलो, मी या जगात येऊन माझं काम मी पूर्ण केलं, आता मी तुम्हाला पाठवतो. जाऊन जगाला सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना सांगा की येशू ख्रिस्त जिवंत आहे, तो देवाचा पुत्र आहे आणि जो पिता आहे त्याच्याबरोबर तुमचा समेट होणं आवश्यक आहे. आणि मग पवित्र आत्मा दिला, कारण की शरीराला ते समजत नाही. शारीरिक मनुष्य आत्मिक गोष्टी समजू शकत नाही, म्हणून त्याने फुंकर घातली, पवित्र आत्मा दिला. पवित्र आत्मा जर आमच्यात असला तर लवकर आम्हाला वचन समजतं. आणि मग त्या ठिकाणी थोमा नव्हता, 12तला एक म्हणजे दिदूम म्हटलेला थोमा त्याच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून, ज्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. आता हा शिष्य असा होता जसं आत्ता स्किटमध्ये दाखवलं, तो म्हणे मला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही. बरोबर आहे. असंच कोणी काही म्हटलं तुम्ही विश्वास ठेवताल का? विश्वास ठेवताल? नाही ठेवणार ना. काही जण ठेवतात समजा.
काही काही जण ठेवतात. पण या ठिकाणी काय म्हटलं, शिष्य आहेत 11 शिष्य. 11 शिष्य त्याला सांगत आहे, तरी पण तो विश्वास ठेवत नाही. त्याच्या जवळचे आहेत, ते मित्र आहेत त्याचे, पण तो म्हणतो जोपर्यंत मी त्याच्या कुशीत हात घालणार नाही, त्याच्या वन जे आहेत त्याच्यामध्ये हात लावणार नाही, तोपर्यंत मी विश्वासच ठेवणार नाही. आणि असं म्हटल्यानंतर मग सगळ्यांनी सोडून दिलं असेल. पण नंतर दुसरी वेळेस 8 दिवसांनी 26 वचन सांगतं, 20व्या अध्यायाचं 26 वचन. 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता, त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझा हात पहा. बऱ्याचशा वेळेस आम्हाला देवाच्या उपस्थितीवर विश्वास नसतो, परमेश्वर कसा कार्य करतो याच्यावर विश्वास नसतो. आपलं सोडा, शिष्यांनाच नव्हता. आता कोणी विश्वासापासून बहकलं तर आपल्याला वाटतं हे चांगले विश्वासणारे होते, यांनी चांगला विश्वास ठेवला, हे कसं बहकले. त्यांचं सोडा, याचं पहा, हा तर जवळचा आहे ना. 3.5 वर्ष येशू बरोबर राहिला, सगळं काहीतरी चमत्कार बघितले, तरी देखील तो म्हणतो की मी येशूच्या जखमांना स्पर्श केल्या वाचून, येशूच्या हाताला स्पर्श केल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. आपलं पण असतं तसं, जोपर्यंत चमत्कार पाहणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. आणि जसा येशू आला त्यावेळेस त्याला म्हणतो, थोमा इकडे ये, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आता तुला वाटतं ना की मी नव्हतो, तर इकडे मला हात लाव आणि कुशीत हात घाल. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की मला जिथं खिळे ठोकलेले आहेत तिथं हात लाव. आणि मग नंतर ज्यावेळेस त्याने हात घातला, त्याच्यानंतर त्याला कळून आलं की हा येशूच आहे. कारण की पवित्र शास्त्र सांगतं, भूताला किंवा दुष्ट आत्म्याला हाडमास नसतं, आत्मा असतो, तो आत्म्याला हाडमास नसतं, हे शरीर होतं. आणि येशू शरीराने पूर्ण जिवंत झालेला होता. मग त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा अस. विश्वासहीन असू नको, असं म्हणू नको की नाही विश्वास ठेवणारा अस, कारण की विश्वासाने कार्य होतं. योहान 11:40 देखील म्हणतो, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाहशील. आणि इथं म्हटलेलं आहे, थोमाला देखील तो म्हणत आहे की विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा अस. आज जे तुम्ही इथं बसलेले आहात आणि तुम्हाला मनामध्ये आणखी शंका असेल, आणखी डाऊट असेल की खरंच येशू देवाचा पुत्र आहे का, खरंच येशू मरणातून उठलेला आहे का, मला तर काही विश्वास येत नाही, तर तुम्ही स्वतः प्रार्थना करा. माझ्याकडून प्रार्थना करून घेऊ नका, तुम्ही स्वतः प्रार्थना करा, तुम्ही स्वतः त्याचा शोध घ्या, तुम्ही स्वतः पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करा, फास्टिंग करा, थोडंसं पोटाला थोडं आराम द्या आणि प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो, माझी गरज नाही, पवित्र आत्मा तुम्हाला बोलायला सुरुवात. हे सत्य आहे, हे सत्य आहे. म्हणून तो म्हणतो विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारास. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू माझा देव. हे कधी झालं, ज्यावेळेस येशूला स्पर्श केला. आपल्यातले भरपूर जण असतात ना, ज्यावेळेस चमत्कार झाला त्यावेळेस नमस्कार करतात, हां आता आम्ही विश्वास ठेवतो, आता चमत्कार झाला. आणि चमत्कार नाहीच झाला तर नाहीच झाला चमत्कार. तुमचा एक आजार आहे XYZ, आणि तो तुमचा आजार, तुम्ही आले इथं, वचन प्राप्त झालं, पण तुमचा आजारच बरा झाला नाही, मग काय करतात. आजारच बरा झाला नाही, विश्वास ठेवता येशूवरती. हां, आपल्याला काय पाहिजे, चमत्कार, आम्हाला वचन नको. पण मी सांगतो, आजार जरी बरा झाला, चला ठीक आहे, तुमचा आजार बरा झाला येशूच्या नावामध्ये, आजार बरं झाल्यानंतर तुम्हाला मरण येणार नाही का? आजार बरं झाल्यानंतर तुम्ही युगानुयुग जगणार आहे? नाही. हे शरीर आहे, हे मर्त्य शरीर आहे. आजार झाल्यानंतर देखील आणि आजारातून बरं झाल्यानंतर देखील एक ना एक दिवस तुम्हाला मृत्यू येणार आहे. आजार जरी बरा झाला नाही, पण जर तुम्हाला वचन प्राप्त झालं आणि तुम्हाला कळालं की येशूवरती विश्वास ठेवल्याने मला सार्वकालिक जीवनात प्रवेश भेटेल, आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाची प्रार्थना करता, तारणाची प्रार्थना करता, कृती करता, त्यावेळेस विश्वासाने तुमचं तारण होतं. मग जरी तुम्ही आजारात मरण पावले तरी तुम्ही आम्हाला स्वर्गात भेटणार. पण आपल्याला शरीराचं फार चिंता असते. शरीरात आपण जगणार, परंतु शरीरामध्ये जर चमत्कार झाला नाही तर मग सोडून द्यायचं का? मग ते झाले आपले शारीरिक विचार. पण जर वचन प्राप्त झालं,
आणि जर परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे, जरी तुम्ही त्या ठिकाणी आले आणि चमत्कार न होता देखील तुम्हाला वचन प्राप्त झालं, तरी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की युगानुयुगाचं राज्य माझं आहे. म्हणून तो म्हणतो, माझा प्रभू माझा देव. ज्या चमत्कार झाला, येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. तू मला बघितलंस, तू माझ्या कुशीत हात घातलास, तू माझ्या हातांना स्पर्श केलास, म्हणून तू आता म्हणतोस माझा प्रभू माझा देव. आणि म्हणून तू म्हणायला लागलास की खरंच तू प्रभू आहे. परंतु मी तुला सांगतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो आणि जो कोणी माझ्यावर अवलंबून राहतो, तू तर पाहिलं म्हणून विश्वास ठेवला, पण मी सांगतो, जो पाहिल्या वाचून विश्वास ठेवतात ते अधिक धन्य असणार. हालेलुया. आम्ही पाहिलं नाही प्रभूला, आम्ही वाचलंय, आम्ही अनुभवलंय आणि अनुभवलं ते स्वीकारलं. आणि आम्हाला माहिती आहे की स्वर्गाचं राज्य फक्त येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार. आध्यात्मिक राज्य, त्याचं राज्य अदृश्य आहे, त्याचं राज्य युगानुयुग आहे, त्याच्या राज्याचा अंत होत नाही, त्याचं राज्य शरीरात येत नाही. तो राजा जगाचा राजा नाही, तर तो आमचा आध्यात्मिक राजा आहे. जो राजा, ज्याचं राज्य जे आहे त्याच्यामध्ये मरण नाही, त्याच्यामध्ये जीवन आहे आणि ते सार्वकालिक आहे. म्हणून म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. सार्वकालिक जीवन कोणतं? या युगाचं जीवन नाही, युगानुयुगाचं जीवन प्राप्त व्हावं ही देवाची इच्छा आहे. तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तुम्हाला कोणी आणलं म्हणून आले नाही, तुम्हाला कोणीतरी इथं बोलवलं म्हणून तुम्ही आले नाही. तुम्हाला वाटत असेल याने बोलवलं म्हणून मी इथं आले आणि आज मला जायचं होतं म्हणून मी आले नाही. आज तुम्हाला देवाने या ठिकाणी बोलवलेलं आहे, कारण की देवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि देवाची इच्छा आहे तुम्ही नरकात जाऊ नये, तुम्ही सार्वकालिक जीवनात प्रवेश करावा, स्वर्गात प्रवेश करावा. म्हणून देवाने या ठिकाणी तुम्हाला बसवलं आहे. आपली निवड नसते बरं का. मी चांगलं कर्म करतो, मी काहीतरी चांगलं करतो, काम केलं म्हणून देवाने मला निवडलं, हा देवाचा कॉन्सेप्ट नाही. पवित्र शास्त्र सांगतं, रोम 3:23, सर्वांनी पाप केला आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. आजही आम्ही विचाराद्वारे, बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे पाप करतो, रोज पाप करतो. आणि रोजचं जर पाप काउंट केलं ना, तर ते काउंटिंग केल्यानंतर तुम्ही 1 महिन्याभरात लाखो पाप करता. लाखो पाप घेऊन आपण स्वर्गात जाऊ शकत नाही, म्हणजे सर्व पापी आहे. आणि सर्व पापी असताना आमच्यासाठी एकदाच येशूने रक्त सांडलं, म्हणून ही प्रोसेस मरणापर्यंत चालणार आहे. याला सायंटिफिकेशन म्हणतात, द प्रोसेस ऑफ सायंटिफिकेशन. म्हणजे तुम्ही पाप करता त्यावेळेस तुम्ही कळत न कळत करता, आणि कधी कधी असं वाटतं, गिल्टी फिलिंग होते, देवा हे मला करायला नको पाहिजे होतं, मी केलं. त्यावेळेस येशूच्या रक्तामध्ये म्हणतो आम्ही, येशू तुझं रक्त मी माझ्या बॉडीवर अप्लाय करतो, मला त्या पापाची क्षमा कर, पुन्हा मी ते पाप करणार नाही, आणि आम्ही ते सोडून देतो. पस्तावा वेगळा, पश्चाताप वेगळा. पस्तावा ज्यावेळेस होतो त्यावेळेस माणूस काय करतो, आज समजा सिगरेट पिणार असला तो आज पितो आणि त्याला वाटतं आज सोडून देतो येशूच्या नावात, आता मी कधीच पिणार नाही. पण त्याला परत तलप येते, दुसऱ्या दिवशी परत पितो, परत फेकून देतो, परत म्हणतो आता मी पिणार नाही, तिसऱ्या दिवशी परत पितो. त्याला पस्तावा म्हणतात. पण ज्याला पश्चाताप होतो तो एकदाच पितो आणि म्हणतो आता मी येशूच्या नावात कधीच याला हात लावणार नाही आणि पुन्हा पापाकडे वळणार नाही, कायमचं सोडून देतो, आणि पवित्र आत्मा त्याला सहकार्य करतो, त्याला पश्चाताप म्हणतात. म्हणून येशूची इच्छा आहे की आम्ही पश्चाताप करावा. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी पश्चाताप करणं, पाप सोडून देणं, पवित्र जीवन जगणं, आणि मग येशूच्या मार्गावर चालणं, विश्वास ठेवणं, आणि मग नंतर सार्वकालिक जीवनात प्रवेश करणं. म्हणून येशू म्हणतो, तुम्हाला पाहिलं आहे म्हणून विश्वास ठेवतो, पण पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे धन्य. मग येशू ख्रिस्त 40 दिवस दर्शन देतो. मरणातून उठल्यानंतर 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस दर्शन दिलं. स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी त्याने सांगितल्या, आणि मग नंतर सर्वांच्या देखत असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त वरती घेतला गेला. प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय आणि 9 वचनापासून आम्ही पाहतो. 9, असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला, त्याला मेघाने त्यांच्या दृष्टी आड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच येशू तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येणार आहे. म्हणजे येशू
त्याच्या प्रिय लोकांना पुन्हा घ्यायला येणार आहे. येशू जिवंत आहे, येशू उठले आहे, म्हणून प्रभू उठला आहे, खरोखर. कारण की आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं प्रभू मरणातून उठला आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो देखील मेला असला तरी जगेल. म्हणून इथल्या कोणालाच मृत्यू येणार नाही. मृत्यू येणार नाही म्हणजे शारीरिक मृत्यू येणार, पण आध्यात्मिक मृत्यू तुम्हाला येणार नाही, कारण की तुम्ही येशूवर विश्वास ठेवला. स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. जर येशू स्वर्गात घेतला गेला तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण स्वर्गात घेतला जाणार आहे. ज्याने विश्वास ठेवला आम्ही तोंडोतोंड एकमेकाला भेटणार आहोत. आमचे जे प्रियजन मरण पावले आणि जर त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला तर ते देखील मरणातून उठणार आहेत. म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो मरणातून उठणार आहे. जसा येशू जिवंत आहे तसे त्याचे लोकही जिवंत राहणार आहे. म्हणून आपल्याला मरण नाही, मृत्यू शेवट नाही. मरणाची नांगी त्याने ठेचलेली आहे, मृत्यू त्याने ठेचलेला आहे. कारण की एकच मात्र असा आहे की ज्याची कबर रिकामी आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. रिकामी कबर आहे. आतापर्यंत थोर महापुरुष महान लोक येऊन गेले, मोठमोठे लढवय्ये येऊन गेले, सिकंदर सारखे ग्रेट लोक येऊन गेले की ज्यांनी अर्ध जग जिंकलं, पण ते मरण पावले. आणि ते स्वतः सिकंदर काय म्हणतो, ज्यावेळेस माझा मृत्यू होईल त्यावेळेस माझ्या कबरेत त्या पेटीतून 2 हात असे बाहेर ठेवा, म्हणजे जगाला कळेल की मी या जगात खाली हात आलो आणि वापस खाली हात चाललेलो आहे. मला सोबत काहीच घेऊन जाता येत नाही. म्हणून आले, जेवढे आले तेवढे कबरेत मृत्यू पावले, तेवढ्या या जगामध्ये मृत्यू पावले. पण एकच असं आहे की जो मृत्यू पावला, वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मरणातून उठलेला आहे आणि युगानुयुग जिवंत आहे. म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जर येशू मरणातून जिवंतच झाला नसता तर आमचा विश्वास व्यर्थ होता. आम्ही इथे येऊन प्रार्थना नसती केली. तर मेलेलाच आहे ऑलरेडी. जो मेलेला आहे त्याच्यासोबत प्रार्थना करून काय फायदा, कारण की तो थोडी आमची प्रार्थना ऐकणार आहे. ऑलरेडी डेड आहे, डेड बॉडी आहे. डेड बॉडी आमची प्रार्थना कशी ऐकल? आम्ही इथं जे येतो किंवा आम्ही जी प्रार्थना करतो किंवा जगभरात जे लोक प्रार्थना करतात त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश हा आहे की तो जिवंत आहे आणि जिवंत प्रार्थना ऐकू शकतो, म्हणून तो स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो तो जिवंत असल्यामुळे आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस तो जिवंत देव आमची प्रार्थना ऐकतो आणि तो कार्य करतो. म्हणून येशूच्या नावाने जी प्रार्थना करतो आम्ही, सर्व अधिकार त्याला दिले आहे. मग ती प्रार्थना पिता आमची ऐकतो आणि त्याचं उत्तर आम्हाला प्राप्त होतं. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, मी भाग्यवान आहे की मला ख्रिस्त लाभला, मला जीवन लाभले. कारण की येशू युगानुयुग जिवंत आहे, मी पण जिवंत राहणार आणि तुम्ही पण या ठिकाणी जिवंत राहणार. म्हणून आजचा दिवस पुनरुत्थानाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. ख्रिसमसपेक्षा मोठा दिवस आहे आज, ख्रिसमसपेक्षा मोठा. पण लोक जास्त मोठा साजरा करत नाही, येशूचा जन्मदिवस साजरा करतात. हा जन्मदिवसापेक्षा मोठा आहे, कारण की एका माणसाचे 2दा जन्म होत नाही. एकदाच माणूस जगतो, त्यावेळेस जन्म होतो, मृत्यू होतो. पण याचा जन्म झाला, याचा मृत्यू झाला आणि पुन्हा परत एक वेळेस मृत्यूतून उठणं झालेलं आणि युगानुयुग तो जिवंत आहे. म्हणून चिंता करू नका, घाबरू नका, काय भयभीत होऊ नका. शरीर संपू शकतं परंतु देवाने दिलेला आत्मा कधी संपत नाही. आमचं राज्य युगानुयुगाचं राज्य आहे. ज्यावेळेस येशू येईल त्याच्याबरोबर आम्ही पूर्ण राज्य भोगण्यासाठी जाणार आहोत. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि हा पुनरुत्थानाचा सण तुमच्या घरामध्ये तुमच्या लेकरां बाळांसाठी विपुल कृपा घेऊन येऊ. आणि जसा तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तुमच्या घरातले लोक देवावरती विश्वास ठेव, प्रभू येशूवरती विश्वास ठेव आणि युगानुयुगाचं राज्य असो. यावेळेस आपण सर्वजण उभा राहूया, प्रार्थना करूया. आपले डोळे